पंतप्रधान कोण होणार याची चर्चा आपण करतोय आणि त्यासाठी झी मीडिया आणि मॅट्रिक्सनं ओपिनियन पोल केलेला आहे, त्यावरच आपण चर्चा करतोय। आतापर्यंत दक्षिणेमध्ये काय घडलं त्यावर एक नजर टाकणार आहोत। दक्षिणेतल्या राज्यांमध्ये काय स्थिती आहे एकंदरीत बघूयात। कर्नाटकात एनडीएला 23 जागांचा अंदाज देण्यात आलाय ओपिनियन पोल मधून। इंडिया आघाडीला 5 जागा मिळण्याची त्यात शक्यताही व्यक्त करण्यात येते। कर्नाटकचा कौल भाजपच्या बाजूने अर्थात एनडीएच्या बाजूने जाताना पाहायला मिळालाय। एनडीएला 55% मतं मिळण्याचाही अंदाज कर्नाटकात व्यक्त करण्यात येतोय। ओपिनियन पोल आपण बघतोय। कर्नाटकात एनडीएला 23 जागांचा अंदाज देण्यात आलाय। कर्नाटकच्या जागा बघूयात काय चित्र असेल। ओपिनियन पोल मध्ये काय कौल देण्यात आलेला आहे तो बघतोय आपण। 2019 आणि 2024 भाजपला 25 जागा होत्या, त्या 21 होतील। काँग्रेस 1, काँग्रेसच्या जागा वाढताना 2024 मध्ये पाहायला मिळेल 5 जागा। जेडीएस 1, त्या 2 होतील। इतर 1 आणि 2024 मध्ये मात्र 0 असं काहीचं चित्र समोर येताना पाहायला मिळतंय। अर्थात हा ओपिनियन पोल आहे। पुढे वळूयात आंध्रमध्ये काय स्थिती असेल। आंध्रात वायएसआर काँग्रेसला 19 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोल मध्ये देण्यात आलाय। टीडीपी जनसेना आघाडीला 6 जागा मिळण्याचा अंदाज देण्यात आलाय। काँग्रेस आणि भाजपला तिथं एकही जागा मिळणार नाही असंही या ओपिनियन पोल मध्ये स्पष्ट होत आहे। टीडीपी जनसेना आघाडीला 6 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोल मधनं व्यक्त करण्यात आलाय। मात्र आंध्र प्रदेशमध्ये काय चित्र असेल हे येत्या काळात स्पष्ट होईल। तेलुगू देसम आणि जनसेना यांच्यात अधिक भाजप आघाडी करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जागा बघतोय आपण 2019 आणि 2024 मधल्या। वायएसआर काँग्रेस 22 जागा 2019 मध्ये, 24 मध्ये 19 जागा। टीडीपी अधिक जनसेना 3, इथं 6 जागा 2024 मध्ये 3 जागांचा फायदा। काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, भाजपलाही एकही जागा मिळणार नाही असं सध्या या ओपिनियन पोल मध्ये दिसतंय। पुढे तेलंगणात काय चित्र असेल। काँग्रेसला तिथं मात्र मोठा फायदा होताना पाहायला मिळेल। काँग्रेसला 9 जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपला 5 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोल मध्ये व्यक्त करण्यात येतोय। टीआरएसला मात्र मोठा फटका बसेल, फक्त केवळ 2 जागा तिथं त्यांना मिळण्याचा अंदाज आहे। तेलंगणात मात्र काँग्रेसला मोठा फायदा होईल। जागा काय असतील बघूयात, त्यावर एक नजर टाकूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय हा ओपिनियन पोल। एकूण जागा आहेत 17 तेलंगणातल्या। 2019 मध्ये काँग्रेसला तिथं 3 जागा मिळाल्या होत्या, त्या वाढतील। 2024 मध्ये त्या 9 असण्याची शक्यता आहे। भाजपला 4 होत्या, भाजपचीही 1 जागा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। टीआरएसला 9 जागा तिथं होत्या, मात्र टीआरएसला मोठा फटका बसेल। 2च जागा केवळ टीआरएसला मिळतील आणि एमआयएमला 1 जागा 2019 मध्ये मिळाली होती, ती कायम असेल असंही ओपिनियन पोल मधनं चित्र सध्या समोर येतोय। हे अंदाज आहेत, हा ओपिनियन पोल आहे आपण बघतोय। झी मीडिया आणि मॅट्रिक्सनं केलेला ओपिनियन पोल। केरळमध्ये काय स्थिती असेल। इंडिया आघाडी तिथं मुसंडी मारेल अशी शक्यता आहे। सर्वच्या सर्व 20 जागा जिंकण्याचा अंदाज या ओपिनियन पोल मध्ये व्यक्त करण्यात येतोय। केरळमध्ये एनडीएच्या हाती भोपळा आहे। गेल्या वेळी जिंकलेली 1 जागा गमावण्याची शक्यता आहे, त्यामुळे ओपिनियन पोल मध्ये इंडिया आघाडी सध्या मुसंडी मारताना पाहायला मिळते। सर्वच्या सर्व 20 जागा जिंकण्याचाही अंदाज ओपिनियन पोल मध्ये व्यक्त करण्यात आलाय। बघूयात 2019 आणि 2024 ची स्थिती काय होती। इंडिया आघाडी 19 जागा त्याही वेळेला मिळाल्या होत्या आणि यावेळेला 1 जागा वाढेल 2024 मध्ये। एनडीए आघाडीला 1 जागा 2019 मध्ये होती, मात्र या 2024च्या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळणार नाही अशी शक्यता आहे, असा अंदाज या ओपिनियन पोल मध्ये व्यक्त करण्यात येतोय। तामिळनाडूत काय चित्र असेल जाणून घेऊयात ओपिनियन पोलच्या माध्यमातून। तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला 36 जागांचा अंदाज देण्यात आलाय। तामिळनाडूमध्ये भाजपसाठी एनडीएसाठी आव्हान असेल। एनडीएला केवळ 1 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। एआयडीएमकेला देखील 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे। इंडिया आघाडीच्या 2 जागा मात्र कमी होण्याची शक्यता ओपिनियन पोलच्या माध्यमातून आपण बघतोय। तामिळनाडूमध्ये काय चित्र असेल, जागा स्थिती काय होती 2019 आणि 2024 ची बघूयात। इंडिया आघाडीत 38 जागा 2019 मध्ये इंडिया आघाडीला मिळाल्या, त्या 36 जागा 2024 मध्ये असतील। 2 जागा कमी होतील। एनडीए आघाडी 0 जागा, मात्र 1 जागा 2024 मध्ये त्यांना मिळेल अशी शक्यता आहे। एआयडीएमकेला 2019 मध्ये 1 जागा मिळाली होती, 2024 मध्ये 1 त्याच्यात अधिक वाढ होईल। 2 जागा त्यांना मिळतील असा अंदाज या ओपिनियन पोल मध्ये व्यक्त करण्यात आलाय। तर काहीसं हे चित्र दक्षिणेतलं आपल्या समोर ओपिनियन पोल मधनं आपण पाहिलेलं आहे। नेमकी काय स्थिती असणार आहे निवडणुकांनंतर निकालाच्या वेळी स्पष्ट होईल।